तर मंडळी आता आम्ही चाललो आहे आमच्या वणंदा गावातील आमच्या गुजरवाडीमध्ये नारायण गुजर यांच्याकडे मित्रांनो पालखीचं मान आहे. तर तिकडे चाललो आहे पालखी आणायला. माझ्यावर आहे जावेद आणि नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो, सध्या आपल्या चॅनलवरती कोकणी शिमगा यावरती मित्रांनो व्हिडिओ चालू आहेत, रेग्युलर चालू आहे. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थाने मित्रांनो कोकणी शिमग्याला सुरुवात होते ना की फागपंचमीपासून. फागपंचमीला मित्रांनो त्या गावातील ग्रामदेवतेचं मंदिर असते ना, तिथे पहिली होळी लागते. आणि होळी लागल्याच्या नंतर मित्रांनो लगेच दुसऱ्या दिवसापासून ना आपल्या ग्रामदेवतेच्या पालख्या आहे ना मंदिरामधून बाहेर पडतात आणि भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी जात असतात. तर एरवी दिवशी मित्रांनो आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो, पण शिमग्यामध्ये ना मित्रांनो देव आपल्या भेटीला आपल्या घरी येतो. तर आज मित्रांनो आणि प्रत्येक गावोगावीने मित्रांनो वेगवेगळ्या प्रथा रूढी परंपरा असतात. काही ठिकाणी ग्रामदेवतेच्या पालख्या बाहेर पडतात आणि काही ठिकाणी ग्रामदेवतेच्या नावाने मित्रांनो खेळ चालू असतात. म्हणजे लोककला, सर्व पारंपरिक लोककला, म्हणजे शिमग्यातील संकासूर, देवखेळवंती, गोमुनाच, परत नकटा आणि परत विविध प्रकारच्या अशा लोककला मित्रांनो प्रत्येक घरोघरी जाऊन त्या होत असतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार माझ्या वणंदगावची ग्रामदेवता श्री पद्मावती जाखमाता देवीची पालखी आज आमच्या घरी येणार. आणि मित्रांनो आज आमच्या वाडीमध्ये, संपूर्ण वाडीमध्ये ही पालखी असणार आहे. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप भारी बघण्यासारखा असणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनल नवीन असलं तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा. आणि चला मित्रांनो थेट जाऊया. मित्रांनो आमच्या वणंदगावची जी गुजरवाडी आहे ना, त्या गुजरवाडीमध्ये म्हणजे जे गुजर आहेत ना त्यांच्याकडे देवीचं म्हणजे मान असतं आणि त्यांच्याकडे म्हणजे पालखी असते. तर आज ते मानकरी आहेत, त्यांच्याकडे पालखी आहे. तर आम्ही आणायला चाललो आहे. सर्व गावातली मंडळी असतील, खालूबाजी असणार आहे, सगळं सर्व माहोल बघण्यासारखं असणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आता मी आता घरातून निघतो आहे. तर आणि मित्रांनो संध्याकाळी कदाचित मित्रांनो आमच्या कांगणेवाडी आहे ना, त्या कांगणेवाडीचं सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये ना संध्याकाळी संपूर्ण आमची वाडी फिरून झाल्याच्या नंतर तिथे सभागृहामध्ये पालखी येते आणि तिथे नाचवली जाते. ते कदाचित मी मित्रांनो लाईव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे बघण्यासारखं असतं ते, महिला देखील पालखी नाचवतात, ते देखील आपण लाईव्ह करण्याचा प्रयत्न करूयात. ते कदाचित मित्रांनो ह्या व्हिडिओच्या आधी ती व्हिडिओ आली असेल. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन देखील तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी आता आम्ही चाललो आहे आमच्या वणंदा गावातील आमच्या गुजरवाडीमध्ये नारायण गुजर यांच्याकडे मित्रांनो पालखीचं मान आहे. तर तिकडे चाललो आहे पालखी आणायला. माझ्यावर आहे जावेद आणि इकडे गार्गी. तर आता तिकडे मानकरी आहेत, त्यांच्या घरी चाललो आहे. सर्व गावातील मंडळी देखील आली असतील. चला जाऊया मानकऱ्यांच्या घराची. वणवंत गुजरवाडीमधील जे पालखीचे मानकरी आहेत ना त्यांच्या घरी आलो आहे. इकडे बघताय गावातील सर्व मंडळी, इकडे हे मोठे ढोल आणि सर्व गावातली मंडळी.
इकडे बघताय मंडळी, तर थोड्या वेळात आमच्या घरी पालखी येईल. सर्व गावातली मंडळी, वाजंत्री, सर्व लहान मुलं. मंडळी पालखी आता आमच्या घरी आलेली आहे बघताय. आणि जे पालखीचे माणसे आहेत ना, ते आता पालखीमध्ये जे नारळ आणि जे रोटी भरलेली असतात ना, ते पालखीमध्ये वजन जास्त ठेवत नाही, कारण पालखी नाचवायची असतात, त्यामुळे पालखीचे सर्व नारळ वगैरे काढतात. आणि इकडे पप्पाने हार बांधला आहे पालखीला. वर्षाची माहेर वाटी भरलेली
संध्याकाळचे वाजले जवळजवळ 5:30 वाजायला आलेले आहे आणि अजून देखील मित्रांनो आमच्या वणनगावची ग्रामदेवतेची पालखी मित्रांनो आमच्या वाडीमध्येच आहे, कांगणेवाडीमध्ये. आज जवळजवळ मित्रांनो संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत सर्व घरं होतील आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ म्हणजे एक दीड तास पुन्हा पालखी आमच्या वाडीच्या सभागृहामध्ये नाचवतील. ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे, पण ते लाईव्ह करणार आहे कदाचित. बघूया जसं नेटवर्क साथ देईल त्याच्यावरती आहे सर्व, पण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून तर मंडळी इकडे बघताय आता पालखी आहे, या घरामध्ये गेले कदम परिवार यांचं घर आहे, त्यांच्या घरी गेले आणि इकडे सर्व पालखीबरोबर असणारे सर्व खेळे निवांत बसलेले आहेत. इकडे सर्व वाजंत्री आहेत, इकडे सर्व हे ज्येष्ठ पुरुष आणि तिकडे सर्व मंडळी सर्व निवांतपणे बसलेले आहेत. थोड्या वेळात पालखी निघेल. आतमध्ये ओटी वगैरे म्हणून त्याचं काम चालू आहे. तर पालखी इथे थोडा वेळ नाचवणार आणि मग पुढच्या घरी जाणार. काय बोलतात माझ्यावरून मी खरं होती भरतो ठेवलेली आहे पाणी तर करून घे तुम्ही फिरत दिलं पाणी साधून असं
तर मंडळी आता संध्याकाळचे वाजले जवळजवळ 7:30 आणि सकाळी 9 वाजल्यापासून पालखी आमच्या कांगणेवाडीमध्ये होते. आमच्या कांगणेवाडीमधील सर्व घरे आता घेऊन झाले आहेत. आता हा एक इथलं घर आणि पुढे दुकान एक तेवढंच राहिलं आहे आणि त्याच्यानंतर पालखी आमची कांगणेवाडीमधील सभागृह आहे त्या सभागृहामध्ये जाणार आणि तिथे थोडा वेळ परत नाचवणार आणि नंतर मग पालखी मानकऱ्यांच्या घरी जाणार. तर हा शेवटचं घर आहे. बघताय सर्व गावातली सर्व मंडळी पालखीची खेळी. आता पुढचा जो मित्रांनो सभागृहामधील जो व्हिडिओ असेल ना म्हणजे नाचवते वेळी तो मी लाईव्ह करणार आहे. तो तुम्हाला या व्हिडिओच्या आधी लाईव्ह आला असेल. तर मंडळी पालखी आता आमच्या वाडीच्या सभागृहाच्या इथं आलेली आहे. इकडे बघताय आणि सर्व या वाडीतील सर्व महिला
गावातील मंडळी सर्व आता हिशोबाला बसलेले आहेत आणि आता पालखी आलेली आहे. मानकरी आहेत ना, त्यांच्या घरी पालखी आलेली आहे आता. आणि आता रात्रीचे जवळजवळ 9 वाजून गेलेले आहेत. पुन्हा पालखी मानकऱ्यांच्या घरी आता आलेली आहे. आता ते जल्लोषात येते पालखी. तर मंडळी इकडे बघताय, सर्व गावातली मंडळी बसले आहेत आणि जो पालखीतून मिळालेली सर्व पावती जमा, सर्व नारळ, परत ते चीट, साडी, हे सर्व काही इथं मित्रांनो हिशोब केले जातं. सर्वांचा इथे हिशोब होता. तर मंडळी मी व्हिडिओ इथंच थांबवतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल अगदी सकाळी 9 वाजल्यापासून मानकऱ्यांच्या घरातून पालखी निघाल्यापासून अगदी रात्री 9 वाजेपर्यंत पालखी मानकऱ्यांच्या घरी जाईपर्यंत सर्व काही शूट केलं आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल माझ्या वडणगावची ग्रामदेवता श्री पद्मावती जाखमाता देवीची पालखी आणि सर्व प्रत्येक आमच्या आज कांगणेवाडीमध्ये होती आणि आमच्या कांगणेवाडीमध्ये आज पूर्ण दिवसभर होती आणि तर मग रात्री आता मानकऱ्यांच्या घरी गेली. तर सर्व काही मित्रांनो तुम्हाला दाखवलं आहे आणि पालखी मानकऱ्यांच्या घरी गेल्याच्यानंतर तिथे हिशोब वगैरे होतं आणि सर्व म्हणजे तिथं नियोजन होतं पुढील दिवसाचं. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं शूट करतात तेवढं तुम्हाला दाखवलं आहे आणि माझा मित्रांनो व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न होता. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशी होते आवर्जून कळवा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आमच्या वाडीचं जो सभागृह आहे त्या सभागृहामध्ये मी जी पालखी नाचवली जाते ना 1 ते 1.5 तास पालखी नाचवली ते मी लाईव्ह केलं आहे थोडंसं. ते व्हिडिओ आली असेल ह्या व्हिडिओच्या अगोदर ती व्हिडिओ आली असेल. तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.